मालगाव शिवार गट नंबर 52-53 या ठिकाणी काल रात्रीपासून सकाळपर्यंत खूप भयंकर असा ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झाला। आणि बघा, माझं हे आल्याचं शेत आहे, या शेतामध्ये खूप अशा प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे। हे फक्त 2 फुटाची सरी तरी एवढा स्पीड येते। या पूर्ण क्षेत्राचा पाण्याचा फ्लो किती असेल याच्यावरून आपल्याला समजू शकतं, एका सरीचं पाणी एवढं येत आहे। तर मी या आल्या बाबतीत सांगू इच्छितो की या आल्या पिकाला असं 2-3 घंटे जरी पाणी साचलं तरी पूर्ण मुळासह नष्ट होणारं पीक आहे। आणि म्हणून मी शासन दरबारी पूर्ण शेतकरी बांधवांच्या वतीने विनंती करू इच्छितो की या ठिकाणी तात्काळ पंचनामे करावे आणि होईल तो सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न शासनाने करावा। कारण तेवढीच आशा आज सर्व शेतकरी माझ्यासोबत शेतकरी बांधवांना लागलेली आहे। आज शेतकऱ्याची व्यथा अशी झाली आहे, आय भीक मागून देईना, बाप पोट भरून देईना अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली। याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, कारण जर कधी आत्महत्या केली तर आमचे लेकरं बाळ कोणा पाव, ह्या परिस्थितीनं या भीतीनं आज शेतकरी आत्महत्या करीत नाही तर 70% शेतकऱ्यावर आज हीच परिस्थिती आहे। म्हणून मी शासन दरबारी सांगू इच्छितो की तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी भरलेले पीक विमे देण्यात यावे। त्यानंतर कर्जमाफी जर केली तर ती फारच उत्तम होईल। कमी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी मदत होईल, एवढंच सांगू इच्छितो। धन्यवाद।